नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 26 एप्रिल 2025 हो. आणि आता पाडवा आहे आणखीन 4-5 दिवसांनी, मग 30 तारखेला. हो. नेमके शेतकऱ्याचे कांदे काढणं चालू आहे, मका चालू आहे, गहू आहे, ज्वारी हो, पिकं काढायचं काम चालूच आहे. आणि कांदे तर सगळीकडे चालू आहे. तर त्यांना म्हणा 31 तारखेपर्यंत कांदा काढून झाकून ठेवा. 31 पर्यंत. 31 मार्च 2025. हो, म्हणजे मार्च एंड पर्यंत. बर. कारण की नाही 1 एप्रिल पासून ते 7 एप्रिल पर्यंत हो. 7 दिवस पाऊस पडणार राज्यात आपल्या. आपल्या संपूर्ण राज्यात. हो, संपूर्ण राज्यात 7 दिवस आहे आणि त्यातनं नेमकं तुमच्या कांद्याच्या बेल्टमध्ये जास्त पडणार आहे. बर. आता भागवाईच म्हटलं तर सगळ्यात जास्त मग उत्तर महाराष्ट्र, बर. कोकणपट्टी, बर. पश्चिम महाराष्ट्र जास्त बर. पडणार. बर. म्हणजे ह्या 3 विभागात जास्त पडणार आहे. नुकसानच होईल. कोकणात तर गारपीटच होणार आहे. तुमच्या तिकडे नगरकडे पण होईल गारपीट काही ठिकाणी. गारपीट पण होईल. गारपीट, वारं, पाऊस, गारा. बर. साधारणतः आमच्याकडे कोणती तारीख राहील? 1, 2, 3च्या दरम्यान. काय होणार आहे, पाऊस समजा आज समजा तुमच्या नगरकडे आला, समजा श्रीरामपूरकडे आला, हो. तर लगेच एक दिवस पुन्हा गॅप जाईल, पुन्हा तिसऱ्या दिवशी परत येईल की पुन्हा 2 दिवस थांबाल. म्हणजे 7 तारखेपर्यंत असं 2-3 वेळेस येतच राहणार. नाही, सर्वसाधारण पाऊस किती पडेल पण 2 इंच 3 इंच का असं पाणी? जास्त पडणार. कुठं पेंडॉल तर पडणार, कुठं पाणी सुद्धा वाहन. अरे बापरे. हो. चालेल, मग आता मेसेज देतोय. 31 तारखेपर्यंत कांदे झाकून ठेवा म्हणा पुन्हा नंतर. आणि काय होईल, जर जास्तच पाऊस आहे, वारं जास्त याच्यात आहे, वारं, विजा. म्हणजे वादळ जास्त राहील. कोकणात तर गारपीटच आहे कोकणात. बर 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 बर. चालेल, मेसेज देतोय. मग सध्या तर उन्हाळा कडक आहे. बरं बरं.